नमस्कार. मी अपंग मित्र वाहिद बागवान आज पुन्हा एकदा तुमच्या समोर आलेलो आहे. जेव्हापासून मी माझे चॅनल चालू केले, जेव्हापासून मी तुम्हाला माहिती पुरवत आलोय, जेव्हापासून मला तुमचे फोन यायला आलेत व काही जण मला नंबर देत आहेत, काही वेळेला मी उशिरा त्यांना प्रश्नाचे उत्तर देतोय. पण आज पूर्ण महाराष्ट्रातून मला फोन यायला आलेत की आमचं रेशन कार्ड मिळालेलं नाही आहे, आमचे संजय गांधीचे प्रकरण दिले परंतु ते मंजूर होत नाही, आपण काय केलं पाहिजे. अंत्योदय रेशन कार्ड संदर्भात आपल्या अडचणी मला वेळोवेळी लोकांच्या कळत आहेत. किंवा माझे अपंगत्व एवढं आहे, अगोदर माझं अपंगत्व 60% होतं, आता मला 40-45% दिलं आहे, असं का, त्याच्यामुळे मला काय फायदे तोटे आहेत. काही लोकांनी विचारलं की मला माझ्या हाताचे 1-2च बोटं माझी गेलेली आहेत आणि मला 40% देत नाहीत, यासाठी मला काय करावं लागेल. काही लोक आहेत की मला एक डोळा पूर्ण निकामी असून सुद्धा मला डॉक्टर मला या 40%च्या वर सर्टिफिकेट देत नाहीत, यासाठी काय करायला पाहिजे. तर मी सर्वांना एक सांगू इच्छितो, मी एक सर्वांना विनंती करतोय की आपण आपली जी शंका असेल ती शंका सांगताना जर समजा की तहसीलदार कार्यालयात जर रेशन कार्ड दरम्यान जर आपली जर तक्रार असेल तर कमीत कमी आपण त्या तहसील कार्यालयाचे पुरवठा अधीक्षक किंवा तहसीलदार साहेब यांचा जर फोन नंबर जर आपण जर दिला तर आम्ही जे पात्र आहेत त्यांच्यासाठी काही प्रयत्न करून आम्ही तुमची जी प्रश्न आहे तो मार्गी करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. ज्या सरकारी दवाखान्यामधून, ज्या सिव्हिल हॉस्पिटलमधून आपण दाखले घेता तर त्यामधून आपल्याला जर कमी जर आपल्याला टक्केवारीचं सर्टिफिकेट मिळालं तर ते काय मिळालं, त्या कॅटेगरी कोणत्या आहेत, कुठल्या कॅटेगरीमध्ये आपण बसतोय, किंवा आपणाला दाखला मिळालाच पाहिजे. आपल्याला जर दिव्यांगत्व कमी असेल तर ते वाढवूनच मिळेल का, त्याच्यासाठी काय केलं पाहिजे. अशा प्रकारच्या आपल्या असंख्य ज्या सूचना आहेत या सूचनावर वेळोवेळी मी लोकांना माहिती देतोय. तर याच्यासाठी मला जरा विनंती करायची इच्छा आहे की तुमचा जो प्रश्न आहे तो प्रश्न तुम्ही जे आता कमेंटमध्ये टाकता ते कमेंटमध्येच तुम्ही टाकल्यानंतर मी त्या कमेंटमध्ये मी तुम्हाला जर उत्तर दिलं तर कदाचित मी एकाच प्रश्नाचे असंख्य जर माझे अपंग मित्र असतील की त्यांचाही तोच प्रश्न असेल तर आपण तो व्यवस्थित सोडवू शकू. प्रत्येक वेळेला पर्सनली मी कोणाला जर उत्तर देत बसलो तर ते मला अशक्य आहे. तर माझा विचार असा आहे की आपण आपल्या कमेंटमध्ये जे लिहिता त्या कमेंटमध्ये मी तुम्हाला तिथे खाली उत्तर देऊ शकतोय आणि ते उत्तर तुम्हाला दिल्यानंतर असंख्य लोकांना त्याचा फायदा होणार आहे. तर याच्यासाठी तुम्हाला सांगतोय मी की अशा प्रकारे कमेंट्समध्ये तुम्ही आपल्या शंका टाका आणि टाकताना त्याच्या खाली आपण तुमचा नंबर द्या. प्रत्येक जण म्हणतात की बागवान साहेब मला तुमचा फोन नंबर पाहिजे, मला तुमचा फोन नंबर पाहिजे, आणि माझा फोन नंबर घेतल्यानंतर अडचण एक अशी झालेली आहे की मला सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत फक्त फोनच्या प्रश्नाची उत्तरच द्यायला जाणार आहेत. आता बघतोय मी ज्यांच्याशी मी बोललोय ते लोक मला कधीही वेळोवेळी फोन करतात, मला त्यांच्या प्रश्नाचं उत्तर द्यावंच लागतं आणि नाही दिलं तर ते नाराज होतात. या प्रकारचे जे हेळसांड होते ते होऊ नये आणि आपण जे चांगलं काम करतोय या कामामध्ये कोणी नाराज होऊ नये. आजचा महत्त्वाचा व्हिडिओ आज देण्यामागं माझा उद्देश काय आहे की माझ्यामुळं कोणीही नाराज होऊ नये, प्रत्येकाला काही ना काही माहिती योग्य मिळून त्यांचं काम झालं पाहिजे या भावनेने मी आज तुमच्या समोर हे काम करतोय. आज समजा एखाद्या वेळेला माझ्याकडून जर काम झालं नाही तर ते काम तुमचं व्हायसाठी आमचे नेते माननीय बच्चूभाऊ समर्थ आहेत. आम्ही त्यांच्या पुढे हे प्रश्न मांडतोय. आमचे जिल्ह्याचे जे अधिकारी आहेत, आमचे जे महाराष्ट्राचे जे अधिकारी आहेत यांच्याशी चर्चा करून आम्ही प्रत्येक दिव्यांगाचा प्रश्न सोडवायचा प्रयत्न करतोय. त्यात माझाही 20-22 वर्षाचा अनुभव आहे. त्याच्या आधारे मी GRच्या आधारे शासकीय जे डॉक्युमेंटरी आहेत त्याच्या आधारे मी तुम्हाला प्रश्नाची उत्तर देतोय आणि ते प्रश्न तुमचे सोडवायचा प्रयत्न करतोय. तर माझी तुम्हाला विनंती अशी करता की तुम्ही काय करा की मी व्हिडिओ जर तुम्हाला एखादा जर केला तर त्याच्यावर जे तुम्ही कमेंटमध्ये जे तुमची अडचण सांगता त्या अडचणीखाली आपला फोन नंबर द्या, जेणेकरून जर तुमची अडचण पर्सनली सोडवावी लागत असेल तर मी तुम्हाला फोन करून सांगेन की या पद्धतीने आपण करा, या पद्धतीने आपण केलं पाहिजे, किंवा तुमचं काम होईल का नाही होईल. काही लोकांना नाही म्हटलं तर ते नाराज होतात की आला मग तुमच्याकडे फोन केला आम्ही, तुम्ही कमीत कमी काहीतरी केलं पाहिजे.
अशा आजच्या परिस्थितीला काही असे सुद्धा लोक आहेत की तुम्हाला काय पैसे लागतील तर आम्ही देतो, पण आमचं एवढं काम करा. तर माझ्या भावांनो, मित्रांनो, दिव्यांग बहिणी भगिनींनो, की तसल्या प्रकारचे कामं करायसाठी आपण बसलेलो नाही. जे आहे, जे रीतसर आहेत, जे दिव्यांग आहेत, त्यांना त्याचा हक्क मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही. पण जे अपंग नाहीत त्यांच्यासाठी आमच्याकडे कोणत्याही प्रकारचं एक्सक्यूज नाही. त्यांनी आमच्याशी कृपया संधान साधू नये, आम्हाला फोन करू नये किंवा आपले प्रश्न विचारू नये. खरोखरच जे दिव्यांग आहेत त्यांच्यासाठी आम्ही 24 आवर्स आम्ही त्यांच्यासाठी तयार आहोत. त्यांनी कधीही आम्हाला प्रश्न टाकावा, त्याचं उत्तर आम्ही पुरेपूर द्यायचा प्रयत्न करू. आज एवढंच बोलतो मी, जास्त काय बोलत नाही. तरी सर्वांना माझा नमस्कार. जय प्रहार.